पाहूयात विस्तृत बातम्या। इंधन दरवाढी विरोधात सांगलीमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले। भाजप सरकारच्या विरोधात पेट्रोल पंपासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने करत भाजप सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला आहे। काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील स्टेशन रोडवर निदर्शने करण्यात आली। पेट्रोलचे वाढवलेले दर कमी करावेत व इंधन पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी करत यापुढील काळात दरवाढ झाल्यास काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी दिला आहे। यावेळी नगरसेवक रमेश सरजे, नगरसेवक सागर बिरनाळे, अजित ढोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्या भाजपच्या काळात वाढती महागाई झालेली आहे त्याच्याविरोधात आज प्रथम निर्देशन करण्यात आलेले आहेत। आजही आमचा हा इशारा आहे, यापुढे जर पेट्रोल डिझेल वाढ केलं तर आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता चक्को जाम करू, बाकीचं सर्व करू। आत्ता बघितलं असाल तुम्ही या पंपावर गर्दी किती आहे। त्याचबरोबर हा पंप सकाळपासून बंद होता, आत्ता डिझेल आल्यावर मिळालं। एकंदरीत सगळं विस्कळीत काम चालू आहे भाजप सरकारच्या काळात। युद्धाचं कारण सांगतात, पण युद्ध कारण न हे करता त्यांनी अगोदरच नियोजन करायला पाहिलं होतं, पण ते कुठलंही धोरण न करता इलेक्शन झाल्यानंतर पाचही राज्याचे इलेक्शन झाल्यानंतर आता दर वाढवायला चालू केले। आता 3 रुपये दर वाढ केलेली आहे, पण ते 13 ते 15 रुपयेपर्यंत तिने लिटर मागं दर वाढ करणार आहेत। यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे। तर युद्ध हे पाचही राज्याच्या इलेक्शन पूर्वी युद्ध चालू झालेलं आहे। वाढ बघून इलेक्शन संपल्यानंतर मुद्दामून ही दरवाढ झालेली आहे। दरवाढीच्या आधीसुद्धा आम्ही MIDCत काम करतो, प्रत्येक उद्योगाला हा फटका लागलेला आहे। गॅस आधीपासून मिळत नाही आहे, कॉलेजच्या स्कूलच्या कॅन्टीनला सुद्धा आपल्याला गॅस मिळायची अडचण झालेली आहे। हा नियोजनाचा ढिसाळपणा आहे, बाकी काही नाही आहे। त्यामुळे हे मोदी सरकारनं पूर्णपणे त्यांचं अपयश आहे आणि ह्याचा त्यांना जाब आम्ही विचारणार। आता हे थोडक्यात आंदोलन राजेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेलं आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आम्ही कोणत्याही परिस्थितीत विश्वजित कदम साहेबांच्या आणि विशाल साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठं आंदोलन करणार, ज्याच्यामुळं नागरिकांना दिलासा मिळणार।